वसई विरारमध्ये आज दुपारच्या नंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। नागरिकांच्या चिंतेमध्ये अर्थातच भर पडते आहे। कालपासून सखल भागांमध्ये साचलेलं पाणी हे अद्यापही पूर्णपणे ओसरलेलं नाही, तरी देखील आता पाऊस कोसळताना दिसतोय, त्यामुळे हे पाणी वाढू शकतं। अनेक ठिकाणी घरांमध्ये, दुकानांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे। इथलं जनजीवन विस्कळीत झालंय पूर्णपणे। 24 तासांपासून अनेक भागामध्ये लाईट देखील नाही आहे, इंटरनेटची सेवा बंद आहे, मोबाईल फोनला नेटवर्क नाही आहे, त्यामुळे अडचणी मात्र वाढतच चालल्यात। वसई विरार शहरामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। काल पावसानं अक्षरशः कहरच केलेला, अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झालेलं आज दुपारनंतर पुन्हा एकदा पावसानं आपलं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि त्यामुळे वसई विरारकरांच्या मनात धडकी भरलेली आहे। कालचं पाणी जे आहे अजूनही ओसरलं नाही। अनेक भागामध्ये जलमय वातावरण आहे, रस्ते पाण्याखाली आहेत, लोकांच्या घरामध्ये पाणी आहे, दुकानात पाणी शिरलेलं आहे। अतोनात नुकसान नागरिकांचं या पावसामुळे झालेलं आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा ही विस्कळीत चाललेली आहे, संत गतीने सुरू आहे। नालासोपारा आणि वसईच्या काही ट्रॅकवर पाणी अजूनही भरलेलं आहे। 24 तास झालेले आहेत, तर अजूनही लाईट वसई विरारमधली आलेली नाही आहे, इंटरनेट सेवा बंद आहे, मोबाईलचे रेंज बंद आहे। त्यामुळे जे बाहेर नातेवाईक आहेत ते काळजीमध्ये आहेत, कारण इकडे वसई विरार आणि नालासोपाराच्या जे राहणारे आहेत नातेवाईक त्यांचे फोन लागत नाही आहेत। संपूर्ण हाल बेहाल हे वसई विरारकरांचे झालेले आहेत। पावसाचा जोर वाढतोय, त्यामुळे वसई विरारकरांच्या काळजात धडकी ही अजून भरते। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे कोयना नगर नौजा या मुख्य मार्गावरचा कामरगाव इथे रस्ता